Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you thermal engineering subject in this semester and the subject code is 22337. We are discussing our fifth unit, that is steam condensers, and up to natural draft spray field tower. Okay, type of cooling tower we have finished in last video. Now we will continue with our next point, that is natural draft packed type टॉवर, कूलिंग टॉवर. तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण कूलिंग टॉवरचे टाईप्स बघत होतो. त्याच्यामध्ये आपण नॅचरल ड्रॉट स्प्रे फील्ड टॉवर बघितला होता. तर या व्हिडिओजमध्ये आपण नेक्स्ट जे टाईप्स आहेत नॅचरल ड्रॉट आणि हायपरबोलिक कूलिंग टॉवर बघणार आहोत. सो स्टार्ट विथ नॅचरल ड्रॉट पॅक टाईप टॉवर. ओके, तर कूलिंग टॉवरचं मेन फंक्शन काय आहे की काय करतं, ते हॉट वॉटर कूल करतं. कंडेन्सरमधून जे हॉट वॉटर आलेलं आहे ते काय करतं, कूल करतो आणि ते परत काय करतं आपल्या सम्प थ्रू ते परत आपण बॉयलरला फिडिंगसाठी यूज करता येतं. ओके, तर नॅचरल ड्रॉट पॅक टाईप टॉवरमध्ये काय असतं, दी कन्स्ट्रक्शन ऑफ दिस इज कूलिंग टॉवर इज सिमिलर टू स्प्रे फील्ड टॉवर एक्सेप्ट दॅट वॉटर डिस्टर्बिंग टब्स ऑर fields are used which help to break the water into small droplets. ओके, तर स्प्रे फील्डमध्ये काय होतं की आपण जे वॉटर कंडेन्सरमधून येत होतं ते काय करतो, स्प्रे करतो आणि त्याच्यावर आपले नॅचरल एअर आपण तिथून पास करतो. मग त्यामुळे काय होतं, ते एअरमुळं ते वॉटर आहे ते कोल्ड व्हायचं, थंड व्हायचं आणि ते आपण काय करत होतो सम्पमध्ये तुमचं ते स्टोअर करत होतो. तर इथं पॅक टाईपमध्ये काय फरक आहे, तर ते आपण काय करतो मध्ये त्याला ऑब्स्टॅकल्स ठेवलेले आहेत, त्याला डिस्टर्बिंग टफ्स किंवा फिल्स म्हणतात, ज्याच्यामुळं ते स्प्रे होणारं पाणी आहे ते थोडंसं कसं होतं, परत ते ब्रेक होतं ड्रॉसमध्ये आणि आपल्याला परत इथं कूलिंग रेट थोडंसं हायर मिळतं. ओके, इथे बघा, इथे काय जिथं सेम तुमचं कन्स्ट्रक्शन आहे लाईक स्प्रे फील्ड, फक्त इथं फरक काय आहे, जे तुमचं स्प्रे इथं देखील स्प्रे होतं, पण इथं आपण काय केलेलं आहे, मध्ये हे काय केलेलं पॅड्स ठेवलेलं आहे, जेणेकरून तुमचं स्प्रे झालेलं जे वॉटर आहे त्याच्यावर काय होईल, वरून येताना ह्याच्यावर इम्पॅक्टफुली ते हे होईल, त्याच्यावर पडेल आणि ते आमच्या स्मॉल ड्रॉपलेट्समध्ये कन्वर्ट होऊन ते काय होईल खाली, त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला कूलिंग रेट इथं थोडंसं हायर मिळणार आहे. इतकाच फरक आहे कशामध्ये, स्प्रे फील्ड आणि पॅक्ड टाईपमध्ये. इथं फक्त काय केलेलं आहे, मध्ये आपण पॅड्स, डिस्टर्बिंग पॅड्स काय केलेलं इथं प्लेस केलेलं आहे तुमच्या एअरच्या पॅसेजमध्ये. नेक्स्ट आहे हायपरबोलिक कूलिंग टॉवर, ज्याच्यामध्ये कूलिंग टॉवरची जी अरेंजमेंट आहे ते आपण फिगरमध्ये बघणार आहोत, ती कशा साधारण हायपरबोलिक आहे. ओके, द अरेंजमेंट ऑफ हायपरबोलिक कूलिंग टॉवर इज शोन इन फिगर. द फेरो कॉन्क्रीट स्ट्रक्चर अँड field 10 mm above ground level. The trough projects the water into thin sheets and thin sheets of water break up due to hurdles and fall into cooling pond, and the moist warm air goes to the atmosphere. The cold water from cooling point return to power plant. तर इथं बघा हॉट वॉटर फ्रॉम कंडेन्सर आहे. ओके, इथं रिंग ट्रोड्स ठेवलेले आहेत. ओके, आणि हे हर्डल्स आहेत, म्हणजे ज्यावेळी आपलं कूलिंग वॉटर येतं त्यावेळी ते कसं होतं, एअर थ्रू, म्हणजे इथं काय होतं, दी ट्रफ प्रोजेक्ट दी वॉटर इन टू थिन शीट्स. ओके, आणि थिन शीट्स ऑफ वॉटर ब्रेकअप ड्यू टू हर्डल्स. या हर्डल्समुळे तर काय होतं, ते वॉटर जे आहे ते ब्रेक होतं. ओके, आणि फॉल इन टू कूलिंग पॉन्ड, आणि दी मॉइस्ट वॉर्म एअर गोज टू दी ॲटमॉस्फिअर, आणि कोल्ड वॉटर फ्रॉम दी कूलिंग पॉईंट रिटर्न टू पॉवर प्लॅन्ट. ओके, तर याच्यामुळे देखील, ह्या शेपमुळे देखील आपण काय करतो, जे हॉट वॉटर आहे ते परत कसं करतो, जे कूल व्हायसाठी परत इथं हार्डल्स यूज केलेले आहेत आणि त्यामुळे ते कूल झालेलं परत पाणी ते परत कुठं तुमच्या पॉवर प्लॅन्टला रिसर्क्युलेट केलं जातं. तर हे हायपरबोलिक कूलिंग टॉवर आहे. आता मेकॅनिकल ड्राफ्टमध्ये, ओके, आता नॅचरल बघितलं, ज्याच्यामध्ये काय सोर्स होता आपला एअरचा, की ज्याच्यामध्ये काय सोर्स होता, एअर होता. आता मेकॅनिकल ड्राफ्ट टॉवरमध्ये काय असणार आहे, आपण इथं मेकॅनिकल म्हणजे फॅन वगैरे जे सिमिलर आपले डिव्हाइसेस आहेत ते यूज करतो. मेकॅनिकल ड्राफ्ट टॉवर यूज फॅन्स. ओके, जिथं आपण नॅचरलमध्ये एअर यूज करतो, इथं फक्त आपण फॅन यूज करतो टू रिमूव्ह एअर थ्रू टॉवर. दिस इन्क्रीज कूलिंग स्पीड
मेन फायदा काय मेकॅनिकलचा, टू इन्क्रीज कूलिंग स्पीड अँड इन्क्रीज इफिशियन्सी ऑफ टॉवर. इथं ऑब्वियसली फॅन वापरल्यामुळे कसं आहे कूलिंग स्पीड आपल्याला जास्त मिळतं. तर त्याचे दोन मेन टाईप्स आहेत, जे म्हणजे फोर्स ट्रॉट टॉवर आणि इंड्युस्ड ड्रॉट टॉवर. आता फोर्स ट्रॉटमध्ये काय आहे बघा, इन दिस टाईप टॉवर फॅन इज लोकेटेड ॲट दी बेस. हा फॅन कुठं आहे, ह्या बेसमध्ये आहे. ओके, अँड एअर इज ब्लोन बाय फॅन अप थ्रू दी डिसेंडिंग वॉटर. दी वॉटर partially is removed at the top of tower by eliminator. आपल्याला हॉट वॉटर कंडेन्सरमध्ये इथे दिसते जे स्प्रिंकल होतं खाली. ओके, त्यानंतर आपण काय केलेलं आहे, ॲटमॉस्फेरिक एअर अँड फॅन हे इथं काय केलेलं आहे आपण प्रोव्हाइड केलेलं आहे, ज्यामुळे जे वॉटर आहे ते काय होतं थंड व्हायला आपल्याला मदत होते. ओके, कोल्ड वॉटर टू कंडेन्सर, परत हे रिसर्क्युलेट कंडेन्सरला केलं जातं आणि जे हॉट एअर आहे ते इथून पुढं पास होते. तर हे काय करतो, याला फोर्स म्हटलं आहे कारण इथं आपण फॅन यूज केलेला आहे हे पाणी थंड होण्यासाठी, कूल होण्यासाठी. सेकंड आहे इंड्युस्ड टॉवर, इंड्युस्ड ड्रॉट. आता ज्याच्यामध्ये काय, इन दिस फॅन इज लोकेटेड ॲट दी टॉप. इथं काय होतं, कुठं होता इंड्युस्ड, कुठं होता तो बेसला. ओके, लोकेटेड ॲट दी बेस. आणि इथं कसा आहे तो इंड्युस्डमध्ये बेस लोकेटेड ॲट दी टॉप ऑफ टॉवर. ओके, and enters side of tower. The hot water from the condenser is placed in the tower from the top. इथं आता हॉट वॉटर स्प्रे होते आणि इथं आपण फॅन लावलेला आहे. हा फॅन काय करतो, जे हॉट वॉटर आहे ते काय करतो, परत या फॅनच्या एअरमुळं ते परत आपल्याला जे हॉट वॉटर आहे ते कसं होतं थंड होत जातं आणि ते परत आपलं खाली ते संपमध्ये जमा होतं आणि ते परत काय करतं कंडेन्सरला ते काय करतं परत प्रोव्हाइड केलं जातं आणि जी एअर आहे ती इथून पुढं पास होते. ओके, लक्षात येते का, इथं फॅन वरती आहे आणि मेकॅनिकल ड्रॉटमध्ये तो कसा आहे तो बेसला आहे. इतकाच फरक आहे, बाकी फंक्शनिंग दोन्हीचं सेम आहे. त्यानंतर आपण मेरिट्स अँड डिमेरिट्स कूलिंग टॉवरचे बघूया काय आहेत. आता मेरिट्स ऑफ मेकॅनिकल ड्रॉट ओव्हर नॅचरल ड्रॉट. ओके, मेकॅनिकल ड्रॉट टॉवरचे नॅचरल ड्रॉट टॉवरवरती काय ॲडव्हान्टेज बघूया. इट कॅन कूल लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर इन लेस टाईम. आता ऑब्वियसली मेकॅनिकलमध्ये आपण फॅन यूज करतो आणि नॅचरल ड्रॉटमध्ये एअर असते, ॲटमॉस्फेरिक एअर. त्यामुळं मेकॅनिकलचं कसं आहे जो रेट आहे कूलिंग रेट तो जास्त आहे. ओके, इट कॅन कूल लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर इन लेस टाईम. टेम्परेचर ऑफ वॉटर कमिंग आउट फ्रॉम द टॉवर कॅन बी कंट्रोल. आणखी एक फायदा आहे, जे वॉटर बाहेर येतं टॉवरमधून ते आपण त्याचं टेम्परेचर कंट्रोल करू शकतो. टेम्परेचर ऑफ वॉटर कमिंग आउट फ्रॉम द टॉवर कॅन बी कंट्रोल्ड. त्याच्याबरोबरच इट रिक्वायर्ड लेस स्पेस फॉर सेम क्वांटिटी. त्याला की कसं आहे लेस स्पेस लागते मेकॅनिकल टॉवर्सला, त्यामुळे हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. ओके, मेरिट्स ऑफ इंड्युस्ड ड्राफ्ट ओव्हर फोर्स ड्रॉट. ओके, आता हे परत दोन मेकॅनिकलचे टाईप आहेत, ज्याच्यामध्ये इंड्युस्ड ड्रॉट ओव्हर फोर्स ड्रॉट. आता इंड्युस्ड ड्रॉटमध्ये काय असतं, तुमचा फॅन जो असतो कुठं असतो तो अबाव असतो किंवा टॉपला असतो आणि फोर्स ड्रॉटमध्ये फॅन कुठं असतो तुमचा बेसला असतो. तर इंड्युस्ड टॉवरचे फायदे काय आहेत बघा. कूलिंग ऑफ वॉटर इज मोर इफेक्टिव्ह. इंड्युस्डमध्ये काय होतं तुमचा फॅन जो असतो तो टॉपला असल्यामुळे कसं होतं कूलिंग ऑफ वॉटर इज मोर इफेक्टिव्ह. ओके, आणि इट रिक्वायर्स लेस स्पेस आणि त्याला जागा देखील कमी लागते. हे दोन त्याचे फायदे आहेत. ओके, आणि फायनली आपण डिफरन्स बघूया जेट आणि सरफेस कंडेन्सरमधला वेगवेगळ्या बेसिसवरती. तर फर्स्ट पॉईंट आहे कन्स्ट्रक्शन. जेट कंडेन्सरचं कन्स्ट्रक्शन कसं असतं सिम्पल आणि सरफेस कंडेन्सर कसं आहे कॉम्प्लिकेटेड. ॲज कम्पेअर टू जेट कंडेन्सर हे सरफेस कंडेन्सर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. परफॉर्मन्स जेट कंडेन्सरचा लेस एफिशियंट आहे आणि सरफेस कंडेन्सरचा हाय इफिशियंट आहे. ओके, बिकॉज ऑफ हाय व्हॅक्यूम क्रिएटेड. इथं कसं आहे हाय व्हॅक्यूम क्रिएट होतं त्यामुळे त्याचा परफॉर्मन्स कसा आहे हाय इफिशियंट आहे. त्याच पद्धतीनं अमाऊंट ऑफ कूलिंग वॉटर सर्क्युलेटेड. जेट कंडेन्सरमध्ये लेस अमाऊंट ऑफ कूलिंग वॉटर रिक्वायर्ड आणि ते सरफेस कंडेन्सरमध्ये मोर अमाऊंट ऑफ कूलिंग वॉटर इज रिक्वायर्ड. इथं लेस वॉटर रिक्वायर्ड आहे, इथं मोर वॉटर रिक्वायर्ड आहे. त्यानंतर ऑपरेशन ऑफ हीट एक्सचेंज. जेट कंडेन्सरमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट टाईप आणि इथं कसं आहे इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट टाईप आहे. ओके, देन फिफ्थ पॉईंट अमाऊंट ऑफ कूलिंग वॉटर रिक्वायर्ड. परत इथं लेस अमाऊंट ऑफ कूलिंग वॉटर रिक्वायर्ड आहे आणि इथं मोर अमाऊंट ऑफ सरफेस कंडेन्सरमध्ये. ओके, व्हॅक्यूम इफिशियन्सी जेट कंडेन्सरची किती आहे व्हॅक्यूम इफिशियन्सी इज लेस
आणि इथं सरफेस कंडेन्सरची किती आहे, व्हॅक्युम एफिशियन्सी इज मोर, इथं लेस आहे, इकडं मोर आहे. कन्स्ट्रक्शन परत इथं सिम्पल आणि सुटेबल आहे आणि इथं थोडंसं कॉम्प्लेक्स आणि सुटेबल फॉर लार्ज कॅपॅसिटी प्लांट. सरफेस कंडेन्सर जे आहेत ते कशासाठी यूज आहेत, सुटेबल फॉर लार्ज कॅपॅसिटी प्लांट आणि हे स्मॉल कॅपॅसिटी प्लांटसाठी रिक्वायर्ड आहे जेट कंडेन्सर. ॲप्लिकेशन्स बघा जेट कंडेन्सरचे, दिस टाईप ऑफ कंडेन्सर यूज फॉर लो कॅपॅसिटी प्लांट्स, जे आपण इथं बघितलेलं आहे, लो कॅपॅसिटी प्लांट्स. दिस surface condenser, these types of condenser used for large capacity plants. ओके, तर हा डिफरन्स होता जेट कंडेन्सर आणि सरफेस कंडेन्सर मधला. अँड दिस इज ऑल अबाउट युनिट नंबर 5th, that is steam condenser. Okay, so we will stop here. Thank you.